नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी. प्रकरण 11. गावाला एक नवीनच लांबून भैकून यावं तसं अस्सल पाखरू आलं. पाखरू म्हणजे पारवे, सुमित्रा पारवे. सुमित्रा ही गावाला नवीन शिक्षिका आली. नवीन म्हणजे ती गावाला व शिक्षकाच्या पेशात नवीन. सुमित्रा रंगानं गवाळ, काळे भोर डोळे आणि आकर्षक टौलदार बांधा. ती नुकतीच जवानीत आलेली उपवर होती. तिच्या रेखीव अवयवात तारुण्य मुसमुसत होता. तिच्या रंगाला सफेद पातळ आणि काळा ब्लाऊज उठून दिसत होता आणि तिच्या पाठीवर लांब सडक शेपटा नागिनी गत हालत डुलत होता. अशी सुंदर तरुणी खाली मान घालून गावच्या वाटेवरून शाळेला जाताना पाहिल्यावर कुणाची तिच्याकडे दृष्टी जाणार नाही. गावच्या पारावर बसल्या गडी पोरांची तिच्याकडे नजर जाणारच की. मध्ये तरण्या पोरानं जवळच्या बहादराला विचारलं, आईला हे नवीन बाळकी आलं कुणीकडे? तोच त्याचं उत्तर, अरे ही तर नवी मास्तरीण हाय. असं म्हणतो रे. आईला कोरा करकरीत माल दिसतोय. वय अगदी घडीचा माल आहे. आईला हिची घडी कोणी मोडली नाही वाटतंय. असं बोलून तो कसा विचारतो, कवा गावाला आली बरं? अरे आत्ताच नव्ह का शाळा सुरू व्हायच्या बेताला? मग मिरगाचा पाऊसच घेऊन आली म्हण की. होई गड्या, येताना ती पावसाच्या दारात घेऊन आली. आता हिचा पायगुण तर बरा दिसतोय, पण ही बया पावसाबरोबर चिखल करते का पीक आणते कुणाला ठावं? अरे लेका, पावसाबरोबर चिखल होणार आणि त्यातूनच पीक येणार. नव, माझ्या बोलाचा मुद्दा असा की एक बया गावात आली आणि तिनं गावाचा खेळ केला, तसं होऊ नये. अरे पण तो रोलर भारीच हाय. खरं तर गाव पडलं भोळं आणि ती बाई पडली टगी, अशी तिची गत आहे. असं म्हणून तो गडी पुढं बोलला. आता हिची नजर तर अजून खाली आहे. बघू मोर हिच्या नजरेत काय काय चाळ होत्यात. मग त्या तरण्या पोरानं विचारलं, आईला हे पाखरू गावात कुणाच्याकडे राहतंय? हेडमास्तराच्याच घरी नव्ह का? मग अजून माल बंदिस्त आहे म्हण की. अरे पण तू हेडमास्तर काय त्याला पेटीत घालून ठेवतो भाई. कवा तरी ही मोरुंगी मोराबरोबर ताल धरायला लागायचीच. हे बी काय खोटं नाही. ती चालली नीट वाटणं तवर ठीक, नाहीतर कुठे हिरवा चारा दिसला तर वारं प्यालेल्या वासरागत रानोमाळ उधळत राहायची. मग त्या पोऱ्याला एका गड्यानं पुसलं, अगा पण लग्नाची का बिन लग्नाची आहे? ही गोष्ट आम्हाला ठावं नाही, पण तिच्या गळ्यात काय काळी पोत डोरलं दिसत नाही. मग नक्कीच बिन लग्नाची म्हण की. आईला असली वाप आलेली कालवड असली म्हणजे जरा पिढाच की. अरे पिढा बिडा काय नाही, माणसानं आपलं मन ताब्यात ठेवलं म्हणजे सगळं सुतागत सुळीत चालतंय. नाहीतर वाघागत कुठले बी शिकार दिसल तिथं किराणं साधतंय. मग मध्येच तरणा पोरगा म्हणतो, आईला ह्यो पाड कुणाच्या हाताला लागतोय कुणाला ठावं? अरे ह्यो काय वाटेवरचा आंबा आहे वई? तसं ना हाय, पण चोराची काय वाट कुणाला गावली वई? कुणी बी डोळा ठेवून ह्यो पाड कवाने हाणायचाच. त्या नव्या मास्तरणीला बघून गावच्या पारावर कुणी काय कुणी मनाला येईल ते बोलत होतं आणि त्या तरण्या पोरानं लांबपर्यंत ह्यो बोलाचा धागा उलगाडला. दिवस लांब वर आला. ऊन निबार झाली होती. गावातलं कामाधंद्याचं माणूस कवा शेतामळ्यात गेलं होतं. गावाचं लहान मोठं जनावर रानात चरायला गेलं होतं. गावातली रिकाम टिकडी काय काय गडी पोरं रिकाम्या कुत्र्यागत वरावरा हिंडत होती आणि गावच्या पारावरच्या सावलीत खुशाल हातात घावल्या विषयाचा मनाला येईल तसा कथा कूट करत बसली होती. दिवस लांबवर आल्याचं बघून ते पण पारावरून हललं.
न्याहारी करायला आपल्या घराकडं पुढच्या गल्लीतून गेलं. तारीख 10, अगदीच महत्त्वाचा दिवस. 10 तारखेच्या दिवशी शाळेला व्हिजिटर्सचा क्यू होता. त्यात खात्याचे अधिकारी आणि पदाधिकारी होते, शिवाय बाकी. त्यामुळं हेडमास्तर सिद्धेश्वर एकदम चिंतेत होते. त्यांच्या डोक्यात एकच गोंधळ झाला होता. त्यात अलीकडे गावच्या शाळेच्या वरिष्ठांच्या भेटीचा सारखा पाऊस पडत होता. वास्तविक अशा लांबच्या शाळेला वरिष्ठांनी कधीतरी भेट देऊन आपली पायधूळ झाडणं ठीक. त्यामुळं शाळेच्या शिक्षकांना मार्गदर्शनही होते. पण आता मात्र सारख्याच विजेच्या पायधुळीनं गावची शाळा धुळीत बुडण्याची वेळ आली होती. त्यात सिद्धेश्वर हेडमास्तर जुने जाणते. मुद्दाम त्यांचा चांगला पूर्वानुभव विचारात घेऊन गावची शाळा सुधारण्यासाठी गावाला आणलं होतं. त्यात शाळा सुधारण्याच्या ऐवजी सिद्धेश्वर मास्तरातच नव्या एक सुधारणा घडवण्याचे प्रयोग घडत होते. त्यामुळं ते मनाने कावले होते, वैतागले होते. पेन्शनला आलेला हा अनुभवी हेडमास्तर या सतत व्हिजिटरच्या तापानं जीवाला कंटाळणं स्वाभाविक होतं. 10 तारखेच्या व्हिजिटरची फलटण पाहून ते मनातून चिडले होते, संतापले होते. पण मनातला संताप कुणाला बोलून दाखवावा? त्यांचं म्हणणं कोण ऐकणार? त्यांचं ऐकून कोण मार्गदर्शन करणार? सगळेच एका माळेचे मणी. हेडमास्तर सिद्धेश्वरांना सगळा अंधार दिसत होता. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झालेली दिसत होती. तीच त्याच्या मनाला बोचत होती, खूपच होती. कशी तरी आपली पेन्शन गाठावी आणि एकदाशी शाळेला रामराम ठोकावा असंच त्यांच्या मनानं घेतलं होतं. त्याप्रमाणे ते आपले दिवस मोजत होते. पण अलीकडे तर व्हिजिटर्सने हेडमास्टरांचा घामच काढला होता. त्यांना वाटायचं शाळेच्या शिक्षणाच्या बाबतीत आमचा घाम निघाला तरी काही हरकत नाही. पण दुसऱ्याच हाडेल हप्पीनं त्यांचा घाम पडत होता. आलेल्या एका बहाद्दल व्हिजिटर्सना काय भलतंच लागत होतं. त्याचा पुरवठा करता करता जीव नरडीला येत होता. बरं, व्हिजिटर्सच्या इच्छेप्रमाणे नाही पुरवठा झाला तर हेडमास्तर मेलाच. मेलाच म्हणजे एकदम गेला खड्ड्यात. तो जीवनातून उठणार. मग काय, तो अन्नाला महाग झालाच म्हणा. देवा, असा प्रसंग आपल्यावर आणू नकोस म्हणून सिद्धेश्वर हेडमास्तर रोज साज संध्याकाळी परमेश्वराचा धावा करत होते. पण तारीख 10ला व्हिजिटर्सची लाईन होती खरी, ती कशासाठी हेही हेडमास्टरला कळत होतं. ते काय एवढे कच्चे नव्हते. 4 गावचे पाणी प्यालेले होते. ते वर दाखवत नसले तरी त्यांना मनातून सगळं कळत होतं. खरं तर शाळेला त्यात खरी भेट नव्हतीच. व्हिजिट होती खरं तर वेगळीच. त्यात गावाला मथुरेची गवळण आली आणि त्या गवळणीची गाठभेट घ्यायलाच व्हिजिटरची वाढ झाली. हे त्यांना सगळं कळत होतं. त्यासाठीच तर त्यांनी खात्याला वर अनेक रिपोर्ट गेले होते. पण हेडमास्टरांच्या रिपोर्टला कोण किंमत देतोय? सिद्धेश्वर हेडमास्टर मनात चिडले होते. आता 10 तारखेच्या व्हिजिटर्सच्या कसा काय बंदोबस्त करावा याच चिंतेने हेडमास्टरांना सर्व शिक्षकांना आपल्या ऑफिसात बोलावलं आणि आपला सात्विक संताप त्यांनी त्यांच्या पुढं ओकला. अहो, आम्ही शाळा खात्यात शिक्षक म्हणून उभं आयुष्य काढलं, पण आम्हाला काय एवढे व्हिजिटर्स कधीच भेटले नव्हते. एक ADI असिस्टंट डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर तेवढा नियमितपणे 4 महिन्याला शाळा तपासायला यायचा तेव्हा. आणि फार तर कधी काळी वरिष्ठ अधिकारी यायचा. झालं. हेच व्हिजिटर्स. आणि त्यांची व्हिजिट शाळेच्या संबंधातच. शिक्षक आणि शाळा, इतर उचापती त्यात आम्हाला तरी दिसत नव्हत्या. त्यात आमचा संबंध नव्हता. पण आजकाल हे व्हिजिटर्सचं पेवच फुटलंय. ज्याला नीट बसता येत नाही तो पण आजकाल शाळेला व्हिजिट देतोय ना. आणि ज्यांच्या तोंडातून सरळ शब्द बाहेर पडत नाही ते गडी शाळा तपासतात. आहे का नाही? या उलटाने आहे. काय तर म्हणे सरपंच शाळेला भेट देणार, पंच शाळेत येणार, पंचायत समितीचा मेंबर शाळा पाहणार, सभापती उपसभापती यांची जीप तर शाळेला व्हिजिट म्हणून धडकणारच. मग काय, त्यात आमचे वरचे बाप आहेतच. त्यात 1 का 2, सगळे बापच बाप.
कालपासून वरपर्यंत त्या पदाधिकाऱ्यांची मी आता तुमच्याकडे उखळणी करत बसत नाही. हे झालं सगळे आमचे पदाधिकारी पुढारी. असं संतापाच्या कैफातच हेडमास्तर बोलत होते. बाकी गुरुजी गप्प झाले होते. पण कावळे आणि बैले गुरुजींना हेडमास्तरांच्या बोलानं उकळ्या फुटत होत्या. ते खुशीत येऊन टाळ्या मारत होते. खरं तर या पदाधिकाऱ्यांच्या व्हिजिटर्सची वाढ म्हणजे कावळ्यांची पांढरीच होती. त्यामुळं त्याला आनंद होणं स्वाभाविकच होतं. पण कावळ्याबरोबरच मथुरा घारीचा चेहरा पण फुलला होता ना. तिच्या तोंडावर हास्याची उकळी फुटली होती. कावळे बैल्याबरोबर तिची पण टाळ्या वाजवण्यात साथ होती. व्हिजिटर्सच्या कंपनीत त्यांचा पण क्षण क्षण खुशीत आनंदात जात होता. ते बरोबरच होते. पण बाकी शिक्षक मात्र गंभीर झाले होते. सुमित्रा पारवेबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलेलं होतं. वाघमारे गुरूंचा चेहरा गंभीर झाला होता. बाकी शिक्षक थंड झाले होते. हेडमास्तरांच्या चेहऱ्याकडे गप्प होऊन टकाटका पाहत होते. त्यात पण व्हिजिटर्स म्हणजे संकटच वाटू लागले होते. हेडमास्तरांचा संताप कमी झाला नव्हता. त्याच संतापाच्या कैफात ते म्हणाले, हे झाले आमचे बाप. याशिवाय खात्याचे नवरे वेगळे आहेतच. खात्याच्या या अधिकाऱ्यांबरोबर आम्हाला नांदावं लागतंय. त्यांचा व्हिजिट देण्याचा खरा हक्क व अधिकार. पण इतर खात्यांचा आमचा काय संबंध? पण इतर खात्याचे अधिकारी पण शाळेला भेट देतातच ना. त्यांना उलट कसं बोलायचं, त्यांना नाही कसं म्हणायचं? आता बोला, कुणाबरोबर आम्ही नांदावं, कुणाचा संसार करावा आम्ही? असं तापून बोलून हेडमास्तर शेवटी म्हणाले, जर का अशा या सगळ्या व्हिजिटर्सची यादीच केली तर वर्षाचे 365 दिवस रोजच शाळा भरवावी लागेल. रोजच व्हिजिटर्सची उठाठेव करावी लागेल. अशा परिस्थितीत शाळा, मुलांचा अभ्यास, शाळेचा रिझल्ट याची माती होणार. परमेश्वरा, आमच्या शाळांना या व्हिजिटर्सपासून वाचव रे, अशी मी तुला प्रार्थना करतो. अशी संतप्त बडबड करून हेडमास्तरांचं मन शांत झालं. ते जरा वेळ थंड झाले. त्यांनी आपले डोके शांत केले, मोकळे केले. सिद्धेश्वर हेडमास्तरांचा आजचा बिथरला अवतार बघून शेवटी सगळे शिक्षक गप्प झाले. त्यांच्या स्वभावाची त्यांना आज थोडीशी कल्पना आली होती. थोडा वेळ गप्प झाल्यावर हेडमास्तर शांतपणे म्हणाले, असा हा प्रकार सुरू झाला आहे. काय करता? आलिया भोगाशी असावं सादर. असं स्वतःच बोलून ते कावळे गुरुजींना म्हणाले. काय गुरुजी? बोला ना. तोच कावळे कसा म्हणतो, गुरुजी तुम्ही का मनाला संताप करून घेताय? वास्तविक व्हिजिटरची घटना आनंददायी आहे. या बोलला बैले गुरुजींनी पण मान डोलावली. हेडमास्तरांचा प्रश्न, शाळेला एवढे व्हिजिटर्स येतात त्याचा आपण तर आपल्या शाळेचं भाग्य समजलं पाहिजे. हो अहो, वाटलं तर हे भाग्य तुमचं म्हणा, त्यात आमचं कसलं भाग्य डोंबलाचं? गुरुजी, आमच्या भागातच तुमचं बी भाग्य आहे. बरोबर आहे. आमच्या हातात तेवढी पेन्शन पडू द्या म्हणजे आम्ही मिळवली. गुरुजी, तुम्ही पेन्शनची कशा काळजी करता? तुम्हाला एकदा तिथं 2दा पेन्शन मिळाल ते खरं आहे. तुमच्या जागी मी पाहिजे. असं म्हणून हेडमास्तर पुन्हा म्हणाले, तुम्ही माझ्या जागी येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बरं, हा विषय सोडा. 10 तारखेच्या व्हिजिटरचं काय करायचं ते आता बोला. तोच कावळे गुरुजी बोलला. गुरुजी, तुम्ही 10 तारखेची मुळीच काळजी करू नका. सगळ्या व्हिजिटर्सचा मी पुरा बंदोबस्त करेन. फक्त माझ्या मत्तीला एक शिक्षक द्या. कोण पाहिजे तुमच्या मत्तीला? मथुराबाई दिल्या तर फारच चांगलं होईल. मथुराबाईंच्या तोंडावर मी तू म्हटलं. तोच बैले गुरुजी कसा म्हणतो, अहो गुरुजी, आता माझी नाही का मदत लागत? लागेल की. बाहेरचा काय माल आणावायच्या त्यावेळी तुम्हाला मी अवश्य बोलवीन. आपण तुम्ही पहिला घेतल्यावर आम्हाला काय? अहो बैले गुरुजी, खरा पहिला चान्स व्हिजिटरचा. पण त्याच्यानंतर तरी आमच्या कोंबडीच्या रश्श्या मटणात नंबर राहील ना.
हो हो. पण शेवटी आम्हाला काय रस्सा मटणातलं राहील काय? व्हिजिटर्सचा पहिला चान्स झाल्यावर बाकी सगळा माल मसाला आपलाच की. मग खुशाल रस्सा मटण हा ना, चापा. तोच मध्येच हेडमास्तर कावळ्याला म्हणाले, माझ्याकडे काय द्या, हे वाघमारे आहेत, या पारवीबाई आहेत, इतरही गुरुजी आहेत, त्यांना काही काम सांगा. तोच कावळे कसा म्हणतो, गुरुजी तुम्ही बाकी 16 व्हिजिटर्स पहा आणि रंगीत व्हिजिटर्स आम्ही पाहतो. जरूर वाटले तर पारवीबाईला आम्ही मदतीला घेऊ. ठीक, पण गुरुजी कुणाची काही तक्रार येता कामा नये. गुरुजी व्हिजिटर्सचा बंदोबस्त करण्यात आमची शाळा खात्यात उभी हयात गेली. माणूस पाहून आम्ही त्याचा रंग ओळखतोय. मग पुढचं सरळ गणित, जैसा पाणी वैसा रंग. हे ठीक आहे, पण 10 तारखेला कोण कोण व्हिजिटर्स येणार आहेत? मग कावळे गुरुजीने हातात यादी घेतली. तो वाचू लागला. प्रथम उपसभापती, त्यानंतर EDI, त्यांच्यानंतर ZP सभासदांच्या समावेत तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे इतर अधिकारी आणि पदाधिकारी. ही यादी ऐकून हेडमास्टरांचा चेहरा गंभीर झाला. हे सगळंच काम भारी आहे. हो, त्यातल्या कोणालाही टाळता येणार नाही. सगळ्यांचा बंदोबस्त करावाच लागेल, मग तो रंगीत असो वा रंगीत असो. असं बोलून कावळे हेडमास्टरला म्हणाला, गुरुजी त्यात EDI, भागाधिकारी याचं काय सोहळं आहे. तो जुना माणूस, त्याचं सोहळं बाळबोध काम, फक्त शेंडी भाजीत वागतं. आणि बाकी, मध्येच हेडमास्टरांचा प्रश्न, बाकी सगळी कामं मसालेदार आणि रंगीत आहेत, त्यांना रस्सा मटण पाहिजेच. आणि वर काही, बैले गुरुजीनं मध्येच विचारलं, वर काही डिमांड केली तर आम्ही त्याची तयारी करून ठेवतोय ना. पण त्याचा खर्च, चिंतेच्या सुरात हेडमास्टरने पुढचा सवाल केला. त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही सरपंच पंच ते पाहून घेतो, ते पण त्यांच्याच बैठकीतले ना. पहा कावळे गुरुजी, आम्ही पेन्शनला आलो आहे. गुरुजी तुम्ही एकदम निष्काळजी असा. त्यात पारवीबाई तुमच्या मदतीला लागल्या तर घ्या. असं हेडमास्टर म्हणताच कावळे म्हणाले, मग काही काळजी नाही. व्हिजिटर्सचं A1 काम उठवतो बघा. तुम्ही शाळेचं शिफारस बुक नुसतं तयार ठेवा. एकदम फर्स्ट क्लास शेरा त्यांच्याकडून घ्या ना लिहून. चांगली गोष्ट आहे, आता तयारला लागाच. आज उद्या रात्रीपासून आम्ही तयारला लागतोच. त्याशिवाय 10 तारखेची सगळी कामं उरकायची नाहीत. हो, तुम्ही काहीही करा, मग उद्यापासून तयारी करा, नाहीतर रात्रीपासून करा, पण व्हिजिटर्सच्या स्वागताची पूर्ण तयारी करा. व्हिजिटर्सच्या स्वागताच्या तयारीची सर्व चर्चा पुरी झाली. तो शाळा सुटल्याची घंटा झाली. शिक्षक ऑफिसच्या बाहेर पडले. हेडमास्टरांनी ऑफिस बंद केले. कावळे गुरुजी यांनी घारेबाई पुढच्या स्वागताच्या तयारीला प्लॅन करत वाटेने निघाले. बैले गुरुजी पण त्यांच्या मागोमाग हळूहळू पाय ओढत चालले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.